नमस्कार मित्रांनो, गोष्ट प्रेमाची ह्या आपल्या लाडक्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तर मित्रांनो, आयुष्यात काही जखमा अशा असतात ज्या कधीच भरून येत नाहीत. आपण म्हणतो काळानुसार सगळं काही विसरायला होतं, पण खरंच होतं का? आजची गोष्ट अशाच एका मनाची आहे, पण बदल्यात त्याला फक्त मैत्री हा शब्द मिळाला. आजचा भाग थोडा जड आहे, कारण आज आपण एका अशा वळणावर आहोत जिथे प्रेम संपत नाही, तर फक्त एका बाजूने जळत राहतं. तिला पाहिलं की असं वाटायचं जणू सृष्टीने फक्त तिच्यासाठीच रंग उधळलेत. त्याचं तिच्यावर प्रेम होतं हे तिलाही माहीत होतं. त्याच्या नजरेतील ती ओढ, ती काळजी आणि तिच्या एका मेसेजसाठी त्याची होणारी तगमग, हे सगळं तिच्यासाठी स्पष्ट होतं. तिने कधी हो म्हटलं नाही, पण कधी नाही सुद्धा म्हटलं नव्हतं. तो त्या धुंदीत होता की आज ना उद्या ती त्याचं मन समजून घेईल. ते दोघं तासनतास बोलायचे. कॉफी शॉप्स, लांबवर जाणारे रस्ते आणि गप्पांच्या त्या मैफिली. त्याला वाटलं हेच तर प्रेम आहे. पण त्याच्यासाठी जे सर्वस्व होतं, तिच्यासाठी ती फक्त मैत्री होती. त्या दिवशी तिचा फोन आला. तिचा आवाज खूप आनंदी होता. ती म्हणाली, ऐक ना, एक गुड न्यूज आहे. माझं लग्न ठरलं आहे. आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली. शरीरातलं रक्त गोठल्यासारखं झालं. त्याने अडखळत विचारलं, पण तुला माहीत होतं ना माझ्या मनात काय आहे? क्षणभर शांतता पसरली आणि मग तिने ते वाक्य उच्चारलं ज्याने त्याच्या अस्तित्वाचे तुकडेच केले. ती म्हणाली, बघ, तू खूप चांगला मुलगा आहेस, पण मी तुझ्याकडे कधीच त्या नजरेने पाहिलं नाही. तू माझा फक्त एक खूप चांगला मित्र आहेस आणि राहशील. मित्र. एका क्षणात त्याच्या वर्षानुवर्षाच्या प्रेमाला तिने या एका शब्दात गुंडाळून ठेवलं. तिला वाटलं असेल की तिने स्पष्टता दिली, पण तिने त्याच्या काळजावर घाव घातला होता. आणि मग काय मित्रांनो, त्यानंतरचे पुढचे काही दिवस त्याच्यासाठी नरकासारखे होते. डोळ्यासमोर तिचं कोणा दुसऱ्यासोबत जाणं, तिच्या हातावर दुसऱ्याच्या नावाची मेहंदी, हे सगळं त्याला सहन होत नव्हतं. त्याची रात्रीची झोप उडाली होती. प्रत्येक गाणं त्याला तिची आठवण करून द्यायचं. वेदना जेव्हा सहनशक्तीच्या पलीकडे जातात, तेव्हा माणूस विचारशक्ती हरवून बसतो. त्याला वाटू लागलं, काय अर्थ आहे अशा या आयुष्याचा? ज्या व्यक्तीसाठी मी जगलो तीच आता माझी उरली नाही. रूममध्ये एकटेपणा खायला उठायचा. मनात विचारांचं चक्र सुरू झालं. जर ती माझी नाही तर मी कोणाचाच नाही. एका रात्री तो टोकाचा विचार त्याच्या मनात आला. त्याने ठरवलं हे सगळं थांबवायचं. ही वेदना, हा त्रास, ही घुसमट कायमची संपून टाकायची. तो त्या मनस्थितीत होता की त्याला आता मागे फिरणं शक्य नव्हतं. पण अचानक बाहेरून आईचा आवाज आला, अरे बाळा, जेवायला येतोस ना? तुझ्या आवडते मोदक केलेत आज. तिचा तो निरागस आवाज ऐकला आणि त्याच्या हातातला तो विचार तिथेच गळून पडला. त्याने आरशात स्वतःला पाहिलं आणि म्हणाला की जर मी आज स्वतःला संपवलं तर माझं प्रेम तर संपेलच, पण माझ्या आईचं काय? जिने मला लहानाचा मोठा केला, जिचं जग फक्त माझ्याभोवती फिरतं. एका मुलीने मला नाकारलं म्हणून मी माझ्या आईला मृत्यूची भेट देणार होतो. नाही, प्रेम करायला काळजाची गरज लागते, पण प्रेम निभावण्यासाठी आणि दुसऱ्याच्या सुखासाठी, स्वतःला सावरण्यासाठी हिंमतीची गरज लागते. आणि त्याने ठरवलं की मी संपणार नाही, मी जगणार. तिच्या आठवणीत नाही तर माझ्या आईच्या आधारासाठी. आज ती तिच्या आयुष्यात सुखी आहे. तिचं लग्न झालं, तिचं घर वसलेलं आहे आणि तो
आजही एकटाच आहे. लोक विचारतात, विसरलं नाहीस का तिला? तो हसून सांगतो, तिला विसरायला मी प्रेम केलंच नव्हतं. तिने मला मित्र मानलं हे तिचं मत होतं, पण मी तिच्यावर प्रेम केलं हे माझं सत्य आहे. माझ्या प्रेमाला पूर्णत्वासाठी लग्नाच्या गाठीची गरज नाही. ती जिथे असेल तिथे सुखी असावी, हेच खरं प्रेम. आज तो त्याच्या कामात वेगळा असतो, आईची काळजी घेतो, पण आजही जेव्हा पाऊस पडतो किंवा जुनी गाणी ऐकतो तेव्हा मनात तिची एक छोटीशी जागा हळवी होते. त्याचं प्रेम एकतर्फी असेल कदाचित, पण ते कमी नक्कीच नाही. काही गोष्टी अधुऱ्या चांगल्या असतात, कारण पूर्ण झालेल्या गोष्टींची अनेकदा किंमत उरत नाही. तर मित्रांनो, ही होती आजची गोष्ट. जर तुमच्या आयुष्यातही असं कोणी असेल तर स्वतःला संपवण्याचा विचार कधीच करू नका. कोणा एकाच्या जाण्याने आयुष्य संपत नाही, उलट तिथे एका नवीन संघर्षाची सुरुवात होते. स्वतःवर प्रेम करा, आई वडिलांवर प्रेम करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात अशाच एका नवीन भावूक प्रवासासह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.